नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतो आहे बाजरीच्या कुरड्या आणि तेही झटपट. बाजरी भिजवा 4 दिवस, त्यानंतर त्याचा चीक काढा, त्यानंतर तो गाळा, त्यानंतर त्याच्या आपण कुरड्या करतो. पण मी तसं न करता बाजरीच्या पिठापासून आपण कुरड्या तयार करणार आहोत. ह्या कुरड्या तोंडात घालताच विरघळतात. ह्या कुरड्यांची चव अगदी कुरमुऱ्यासारखी लागते. चला तर कुरड्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. तर हे बघा, मी हे बाजरीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि अर्धा वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर अर्ध्यापेक्षा पण आपण थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलं आणि बाजरीचं पीठ थोडंसं आपण प्रवाळ घेतलेलं आहे. आणि पीठ बघा आपण चाळून घेतलेलं नाही आहे, तसंच घेतलेलं आहे. आता त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे. तर आपण 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी छान उकळलं की त्यात आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा पापड खार घालायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला ही दोन्ही पीठं मिक्स करून घालायची आहेत. आणि पीठ घालताना घाई करू नका, थोडं थोडं हळूहळू करून घाला. म्हणजे पीठ व्यवस्थित त्याच्यात सगळं पाण्यात मिक्स होईल तोपर्यंत थांबा. पाणी बघा कसं वर येतं आहे. पाणी वर आल्यानंतरच आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. त्यामुळे आपली उकड छान अशी होते आणि आपल्या कुरड्याही खूप छान होतात. तर हे मी आधी पाणी कमीच घातलेलं आहे. हे 2.5 वाटी पाणी आहे, पण आपल्याला ह्याच्यात आणखीन पाणी घालायचं आहे. त्यासाठी मी साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर ह्याच्यात मी पुन्हा 1 वाटी ती आपण काढलेली ती घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्या. छान मिक्स करत राहा. गॅस मीडियम ठेवा, फास्ट पण ठेवू नका आणि स्लोही करू नका. मीडियम ठेवून छान मिक्स करत राहा, म्हणजे गाठी होणार नाहीत. आता ह्याच्यात अजूनही पाणी कमी आहे, त्यामुळे मी आणखीन 1 वाटी ह्याच्यात पाणी घालणार आहे. असं 1-1 वाटी करून आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आणि पाणी छान असं कडकडीत गरम असलेलं पाणीच घाला. मीडियम गरम असेल तरी ते सुद्धा घालू नका, छान कडकडीत पाणी घाला. आणि असं करून मी टोटल 6 वाट्या मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून मी ते पीठ छान शिजवून घेतलेलं. हे पीठ छान शिजलं आहे तरी पण आपल्याला पुन्हा आणखीन शिजवायचं आहे. जेवढं पीठ तुम्ही छान शिजवाल तेवढ्या आपल्या कुरड्या छान होतील. आता ह्याच्यात मी काय करते, पाण्यात हात ओला करून घेते आणि हाताला पीठ लागते का हे बघते. म्हणजे आपलं पीठ शिजलं आहे नाही शिजलं हे आपल्याला कळेल. तर हे बघा, अशा प्रकारे मी बघितलं आहे. तर हाताला पीठ अजिबात लागत नाही आहे, म्हणजे पीठ आपलं झालेलं आहे. पण तरीसुद्धा मी आणखीन 5 मिनटं पीठ मी हे ठेवणार आहे. तर ही वाटीत पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि ह्या साचा तयार करून घेतलेला आहे आपण. आता पीठही आपलं झालेलं आहे. आता आपल्याला पीठ भरून आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, पीठ किती छान असं आपलं तयार झालेलं आहे. आणि हे करताना आपण गरमच करायचं आहे. गार झाले की आपल्या कुरड्या व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मी फॅन बंद करून मी आधी ह्या कुरड्या घालायला घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता कुरड्या किती छान झालेली आहे, अजिबात तुटलेली नाही आहे. आणि सगळ्या कुरड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या कुरड्या मी घरातच घातलेल्या आहेत. पहिल्या दिवशी मी घरातच ठेवणार आहे, दुसऱ्या दिवशी मी बाहेर गॅलरीमध्ये सुकत घालणार आहे आणि फॅनखाली मी आता आजच्या दिवस ही सुकवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण उन्हात घातल्या आहेत बघा. आणि कुरड्या किती छान अशा कडकडीत झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. अगदी 1-1 तार त्याचे व्यवस्थित झालेले आहेत, कुठेच तुटलेले नाही आहे ती. कारण की आपण पीठ अगदी व्यवस्थित शिजवलेलं आहे. तुम्ही 2-3 मिनटं जास्त शिजवा, त्यामुळे आपल्या कुरड्या छान होतील. तर तुम्ही बघू शकता तिप्पट आपली कुरडई अशी छान फुललेली आहे. ह्या कुरड्यांची एक काळजी घ्यायची ती म्हणजे की ह्या कुरड्या कमीत कमी 3 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला सुकवायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला ते वर्षभर स्टोअर करता येतील आणि त्याची चवही बदलणार नाही. तर हे बघा, आपल्या कुरड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत, अगदी छान अशा फुलत आहेत. तर तुम्ही बघितलं ना किती सोप्या पद्धतीने आपण ह्या बाजरीच्या कुरड्या तयार केलेल्या आहेत. कसलीच तामझाम नाही आहे, फक्त पीठ आपल्याकडे रेडी पाहिजे म्हणजे आपल्या कुरड्या झटपट होतात.
आणि विशेष म्हणजे ह्याला ऊन भरपूर पाहिजे. ऊन असले की आणखीनही छान होतात ह्या. तर तुम्हाला बाजरीच्या कुरड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.